हॅलो, हा डॉक्टर, मी स्वानंदी बोलतेय. येस, बोला. मी काल चिंगीला घेऊन आले होते ना. हां, तिचं काय? काही कळत नाहीये डॉक्टर, अजून म्हणावं तसं खात नाहीये ती. शॉकमध्ये गेल्यासारखी नुसती बसून असते कुठेतरी बघत. अहो, कसं आहे ना, प्रेग्नन्सीमध्ये ना शरीरामध्ये हार्मोन्समुळे खूप बदल होत असतात. त्याच्यामुळे घाबरायचं कारण नाही. आणि कसं आहे ना, सुरुवातीच्या काही दिवसात थोडा नॉशिया फील होतो. थोड्या दिवसांनी तिला बरं वाटेल. हां, पण तुम्ही तिला खाणं व्यवस्थित देत जा. म्हणजे सूप, साधी पेज, फळं असं तिला देत राहा. हो हो हो, हे मी करतेच, पण डॉक्टर मला ना तिला प्रॉपर चेकअपसाठी पण आणायचं आहे. तर मी कधी घेऊन येऊ तिला? तुम्ही आजही येऊ शकता. आता आलात तरी चालेल. ग्रेट, मग मी तिला घेऊन येते. माझी अपॉइंटमेंट कन्फर्म असंच समजा. ओके ओके, नो प्रॉब्लेम. येस, थँक्यू सो मच. येस. सॉरी. काय केलंस तू हे? अगं तुझ्यामुळे दूध सांडलं. आय एम सो सॉरी. मी ॲक्च्युली फोनमध्ये होते आणि झालं, सॉरी. तुझं सॉरी म्हटल्यामुळे ते येणार आहे का परत? अर्पिताताई, मी सॉरी असं म्हणाले. दुसरं मसाला दूध बनवून घ्या ना तुम्ही. सगळं मुद्दाम करतेस. माझ्या भावाचं लग्न देखील तू मुद्दाम मोडलंस आणि आता हे दूध पण तू मुद्दाम सांडलंयस. एकतर यात काही रिलेव्हन्स नाहीये, दोन्ही गोष्टी फार वेगळ्या आहेत. तुम्ही काय बोलताय, तुमचं तुम्हाला कळतंय का? मी किती मेहनतीने दूध तयार केलं होतं, तू सगळं सांडवलंस का ते? एक मिनिट, पुन्हा एकदा. आय एम रिअली सॉरी. मी तुम्हाला दुसरं दूध बनवून देऊ का? काही नको, स्वतःच्या कामाशी काम ठेव. काय चाललंय? हिच्यामुळे सगळं सांडलंय. हा म्हणजे मुद्दाम नाही सांडवलं मी. ते असं धक्का लागला चुकून, माझं लक्ष नव्हतं. इट्स ओके. अप्पी, नारायणला सांग सगळं क्लीन करायला. पण मम्मा, दूध. कळलं? आपण दुसरं बनवूया. स्वानंदी, बाळा, तू घेणार आहेस का मसाला दूध? नाही, मी चिंगीला घेऊन डॉक्टरकडे चालली आहे. मी येते. साफ करून घे सगळं.